शेतकरी मित्रांनो एकदा ऐकाच, शेतामध्ये नांगराट करायची, ट्रॅक्टर आहे पण डिझेलच मिळत नाही. पीक विमा भरला होता, शेतात नुकसान सुद्धा झालं पण पीक विमा बी मिळत नाही. आता पुढे पावसाचे दिवस जवळ आले, खरीपाची पेरणी करायची पण खतही मिळत नाही आणि पंतप्रधान म्हणतात खत कमी वापरा. मेहुणीच्या लग्नाला जायचंय, पंपावर गेलो पण तिथं पेट्रोलला रांगा, पेट्रोलच मिळत नाही. गॅसचं कनेक्शन मोफत मिळालं होतं पण आता गॅसची टाकी नंबर लावून विकतही मिळत नाही. कसं बस त्या अतिवृष्टीतून वाचवून शेतकऱ्यांनी शेतमाल पिकवला पण त्या शेतमालाला भावही मिळत नाही. काल पंतप्रधान म्हणाले सोनं खरेदी करू नका, पण सोनं खरेदी करण्या इतकी त्याची किंमतही कमी राहिली नाही आणि तेवढे पैसेही आमच्याजवळ नाही. आणि काल परवा जे पंतप्रधानांचे रोड शो झाले त्या रोड शो मध्ये गाड्या काय पाण्यावर चालत होत्या का? मग पंतप्रधान म्हणाले पेट्रोलची बचत करा, रासायनिक खताची बचत करा, डिझेलची बचत करा, सोनं खरेदी करू नका. मग त्या रोड शो मध्ये 50-50 गाड्या कशाच्या होत्या? हेच का छेदीन? जय हरी. शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याला वाटायले आपल्याला पीक विमा मिळायला पाहिजे, कारण आता पीक विमा वाटप सुद्धा चालू आहे. काही शेतकऱ्याच्या खात्यात आलेलं आहे, काही शेतकऱ्याला आला नाही, काहीला आलाय तर कमी आलाय. त्याला वाटायला आपल्याला मुख्यमंत्री जसे म्हणले होते का तसा पीक विमा मिळायला पाहिजे, तसा पण मिळतो. मात्र त्याच्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतात का ते तुम्हाला माहीत पाहिजे. तसे ते तुम्हाला माहीतही असतील काही जणांना, कारण बरेच लोक हुशार असतात, त्याला सगळ्या गोष्टी कळतात. पण काय आहे, कधी कधी माणसं समजून न समजल्यासारखं करीत असतात. आता तुम्हाला माहिती आहे प्रत्येक गावात दरवर्षी सप्ते होतेत, प्रवचनं होतेत, कीर्तनं होतेत, पण बंधगाव सुधरतं का? नाही सुधरत. महाराज किती सांगितलेत माळी घाला, माळी घाला, माळी घाला, सगळं गाव घालतं का? 4-2 जण असते ते माळी घालते तर सुधरते, त्याचं बरंही होते. पण दरवर्षी सप्ते होऊ नये बंधगाव काय सुधरत नाही. म्हणजे सगळ्याला ह्या गोष्टी समजतात पण उमजत नाहीत. मग ते उमजण्याचं काम आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि त्यामुळे सगळ्याला पीक विमा मिळणार आहे हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं लागेल. आणि बरेच लोक काय करतात, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसते, सबस्क्राईब करून तुम्ही हा व्हिडिओ बघा. कारण मी जे व्हिडिओ बनवतो का मलाही याच्यातून थोडंफार तर काही भेटावं ही माझी अपेक्षा असती. जसं आता तुम्हाला थंबनेल पाहून वाटायले का आपल्याला पीक विमा मिळाला पाहिजे, तसंच मलाही काहीतरी अपेक्षा आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसत तर सबस्क्राईब करून घ्या, त्याला लाईक करा आणि त्या सबस्क्राईबच्या बाजूला एक जॉईन बटन आहे ते सुद्धा दाबायला विसरू नका. आणि मग तुमच्या सगळं लक्षात येईल की नेमका पीक विमा मिळवायचा आहे कसा, आणि तो आपल्याला मिळालाच पाहिजे हे लक्षात घ्या. 100% मिळणार, मात्र त्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. आता तुम्हाला सांगतो, या वर्षीची जी पीक विमा योजना होती ही सुधारित पीक विमा योजना होती. याच्यात जे काही महत्त्वाचे ट्रिगर होते का ते ट्रिगर हटवलेले होते. आणि ते ट्रिगर नसल्यामुळे फक्त शेवटचा आता ते ट्रिगर कोणते होते काय होते ते मी बऱ्याच वेळा सांगितलेले, ते पुन्हा काय भांडाळी लावित नाही. मग याच्यात एकच ट्रिगर ठेवलेला होता, उंबरठा उत्पादनावर आधारित शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार जर त्या उंबरठा उत्पादनामध्ये घट आली तर. मग आता समजा तुमच्या शेतीचं त्या पिकांचं नुकसान झालेलं आहे, नुकसान झाल्याच्या नंतर 100% पीक विमा मिळायला पाहिजे की नाही तसं कमेंट करजा तुम्ही, हो का नाही, म्हणजे तुमच्या सगळं लक्षात येईल. आणि लक्षात येणं हे गरजेचं आहे. पीक विमा मिळायला पाहिजे नुकसान झाल्यावर. मग आता मला सांगा पीक विम्यामध्ये काय आहे, 30% जास्त नुकसान असलं तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार. आणि 70% जोखीमी म्हणजे तुमचं 100% नुकसान झालं तर तुम्हाला 70% पीक विमा मिळणार आहे. आता तसं मागं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं हेक्टरी 17,500 रुपये या शेतकऱ्यांना देण्यात येईल. काल त्यावेळेची परिस्थिती बी तशी होती, पण आता अजून तशी आली नाही. मात्र तुम्हाला जे पीक विमा पावती आहे का त्या पावतीवर संरक्षित रक्कम किती आहे, जर तुमचं 100% नुकसान झालं असेल तर त्या पावतीच्या संरक्षित रकमेच्या 70% पीक विमा तुम्हाला मिळू शकतो हे लक्षात घ्या. आता एक पुन्हा दुसरी गोष्ट लक्षात घ्या की तुमची जी आणेवारी आहे तुमच्या मंडळाची, ती आणेवारी 50 पैशापेक्षा खाली आलेली आहे का, उंबरठा उत्पादनसुद्धा कमी आलेलं आहे का हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं, म्हणजे आपल्याला त्या पुढच्या गोष्टी करता येतात. आता यावर्षी पुन्हा काय होतं, हे सुधारित पीक विमा योजनेमध्ये आपल्याला तक्रार करायला काहीच चान्स नव्हता.
म्हणजे जसं आपण पाहिलं नाही का, काही भागात पाऊस पडला की पीक विमा कंपनीला फोन लावायचो, मग ते याचे पाहणी करायचे आणि मग आपल्याला पीक विमा मिळायचा. मात्र यावर्षी तुम्ही 10 बाऱ्या पाऊस पडला आणि 15 बाऱ्या पेरलं, किती खतं घातले तरी काहीच फायदा नव्हता. जेव्हा शेवटी तुमच्या शेतातलं पीक काढलं जाईल, त्या उंबरठा उत्पादनामध्ये घट येईल, तेव्हाच पीक विमा मिळत होता. मग आता तुमच्या उंबरठा उत्पादनामध्ये जर घट असली तर तुम्हाला मिळायलाच पाहिजे. मग आता जे आत्तापर्यंत जो पीक विमा मंजूर झालेला आहे, ज्या ज्या जिल्ह्यांचा समजा पीक विमा पोर्टलवर जेवढा आता मंजूर झालेला आहे त्याच्यापैकी 100% वाटप झालेलाच नाही. कोणत्याच जिल्ह्याचं 100% वाटप झालं नाही. म्हणजे तुम्हाला असंही वाटू देऊ नका की आता पीक विमा आपल्याला आला नाही मग येणारच नाही. वाटप अजून झालेलं नाही. मी आता बरेच जिल्ह्यांची माहिती सांगितलेली, कोणत्या जिल्ह्यात किती मंजूर होता आणि वाटप किती झालं आहे ते बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. एक नांदेडचं सांगतो, तिथं 714 कोटी रुपये काहीतरी मंजूर आहे आणि 502 कोटीच रुपये आत्तापर्यंत वाटप झालं. आणि तशीच परिस्थिती सगळ्या जिल्ह्याची आहे. मग आता ह्या गोष्टीत आपल्याला जर पीक विमा मिळवायचा तर मग आपल्याला काय गोष्टी करावं लागणार आहेत. आता एक लक्षात घ्या, समजा आपल्या गावातली काही अडचण असेल, गावासंदर्भात आपण काय करतो, आपल्या ग्रामपंचायतकडे जातो, सरपंचाकडे जातो, सदस्याकडे जातो, त्याच्याकडे ती तक्रार मांडतो आणि तिथं आपण दुरुस्त करून घेतो. बरोबर आहे का नाही. आता एखादी आपली जिल्हा परिषदच्या संबंधात असेल तर आपण जिल्हा परिषद सदस्याला भेटतो, त्याच्या ऑफिसमध्ये जातो, तिथं बोलून त्याला त्या गोष्टी करून घेतो का नाही. मग तसं आता ही पीक विमा योजना आहे का, ही राज्य पातळीवर आणि देश पातळीवर राबवली जाते. म्हणजे नेमकं याला आता मुख्यमंत्री, पंतप्रधान हे राबवतात. आता समजा मुख्यमंत्री आहेत, आपल्याला ज्यानं आश्वासन दिलं होतं की 17,500 रुपये शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येईल. मग आता समजा आपल्याला यायच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर आता मागं बऱ्याच जणांना आंदोलनं केले, कुठं निवेदने दिले, तहसीलला कुठं दी. पण तुम्हाला पुन्हा एक सांगतो, जर हा प्रश्न सगळ्या आमदारांनी उचलला तर मग मुख्यमंत्र्याला जाग येईन का नाही. नाही बाबा, आपण म्हणलो होतो 17,500 पीक विमा देऊ, पण कधी ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना, त्यावेळेस ते म्हणले होते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना. मग त्यासाठी आपल्याला आपले जे काही आमदार आहेत, आपले काही खासदार आहेत, यायला आपल्याला भेटावं लागेल. आता तुमच्या गावात तुमची ओळख नसेल, तुमच्या गावात त्याचे कार्यकर्ते आहेत का नाही, मग त्या कार्यकर्त्याला ढुसण्या द्या ना. कारण त्याची जेव्हा गरज पडती तेव्हा ते तुमच्याकडे येतात का नाही. संध्याकाळी 10 वाजता घर वाजित येत का नाही, माझ्याकडं पाय बापा, वरचं जाऊ दे, काही माझ्यामुळं कर बाबा म्हणतात का नाही. 10 वाजता 12 वाजता 4 बाऱ्या तुम्हाला चहा पाचते, बाकी 5 वर्ष तुम्हाला विचारित नाहीत, पण त्या टायमाला येतात का नाही. मग आता त्याला खाजवा ना, त्याला उतवा ना. किंवा त्यावेळेस तुलाही चक्रा मारत होता, आता हे पीक विमा मिळणं, जाऊन सांग आमदार साहेबाला. आणि तुमची ओळख असेल तर तुम्ही जा खासदार साहेबाला, त्याला त्याच्या वेळेस जसे येतात तसं त्याला सांगायला. म्हणजे जेव्हा हे करते का तेव्हा मुख्यमंत्र्याला जाग येईल आणि त्यावेळेसच शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. जर अशा पद्धतीनं केलं तर हे होणार आहे. बरं, हे तुम्हाला माहीत होतं. आता काही जण म्हणते तुला शहाणा झाला का, आम्हाला काय कळत नाही. हे सगळ्याला कळतं. मी म्हणलं ना, प्रत्येक गावात सप्ते होते पण सगळे काही सुधरत नाहीत. तसा हा प्रकार आहे. त्याच्यामुळे जर आपल्याला आता जो काही नुकसानग्रस्त शेतकरी आहे त्याला पीक विमा मिळाला नाही तर त्याला ह्या गोष्टी करावं लागतील, तेव्हा पीक विमा मिळेल. नाही तर बस बाकी. जय हिंद, जय भारत आणि जय किसान.